बोलायचं नाही. बोलायचं नाही. नमस्कार मित्रांनो, आपण आजचा प्रिव्ह्यू पाहायचा असेल तर प्रिव्ह्यू कसा आवडला नक्की कमेंट करून सांग मित्रांनो. तर आजचा आपण स्पेशल व्हिडिओ म्हणजे ॲटिट्यूडवर आणलेला आहे. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहायचं असेल तर प्रिव्ह्यू कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. तर जरा ना वेळ घालवता आजच्या आपण व्हिडिओला चालू करूया मित्रांनो. पाहू शकता जे आपलं अलर्ट मशीन ओपन केलं आहे मित्रांनो. ते पोचता तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क आणि शिकेफेक भेटून जाईल. ते इम्पोर्ट करून घ्यायचे. तुम्हाला लेफ्ट साईडला प्रोजेक्ट भेटून जाईल. बिटमार्क आणि शिकेफेक काय करायचं, बिटमार्क ओपन करून घ्यायचं, बॅक करून घ्यायचं आणि शिकेफेक ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला 3 लेअर दिसत आहे. तर तिन्ही लेअरपैकी 2 लेअर खालच्या कॉपी करून घ्यायच्या. कॉपी केल्यानंतर बॅक घ्यायचं. बॅक घेतल्यानंतर ना तुम्हाला बिटमार्कमध्ये ओपन करायचं आणि इथून पेस्ट करून द्यायचं. पेस्ट केल्यानंतर ना काय करायचं, तुम्हाला हा जो रेक्टँगल आहे तो टच करायचा. कलर आणि फिलमध्ये जाऊन त्या स्टारचा बटन दाबून आपोआप बरोबर फोटो येऊन देईल. फोटो आल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहू शकता. व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आपलं थोडंसं लोडिंग होणार टाईम घेतोच व्हिडिओसाठी. एकदम सोपी स्टेप आहे मित्रांनो. याला इफेक्ट बरोबर दिलेला आहे. तर तुम्हाला कलर अँड फिल्ममध्ये जाऊन सॅच्युरेशन तुम्हाला कलर डाऊन नाही तर ब्लॅक अँड व्हाईट असून ब्लॅक अँड व्हाईट ठेवतो मित्रांनो. पाहू शकता ह्याच्यात चांगलं दिसतं त्याच्यामुळे मी असं ठेवलेलं आहे. आणि इथून जो आपला व्हिडिओ आहे नेक्स्ट येणार आहे थोडंसं लोडिंग होऊन येणार आहे. तर त्याच्यावरचा म्हणजे जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व झालाच नाही आतापर्यंत. तोपर्यंत आपण तो व्हिडिओ तसाच ठेवलेला आहे. म्हणजे सगळ्यांना तोच प्रॉब्लेम येतो. तर अजून एका डबल आपण एक्सपोर्ट करून घेऊ तोच व्हिडिओ. हा घेतला. आता थोडासा टाईम तो घेतोच. थोडा टाईमसाठी आपण थांबावं लागेल. आणि मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट चेंज करायचं, टेक्स्ट चेंज होऊ शकतं म्हणजे खाली वरतं हे केलेलं आहे बरोबर. तर तुम्हाला साईडला लावायचं साईड बनवून लावू शकता. आता पाहू शकता मित्रांनो हा आपला व्हिडिओ आलेला आहे. व्हिडिओ आल्यानंतर ना मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथून बरोबर कट करून हे ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो. ॲडजस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ तयार होतो. आणि जो पण तुमचा लोगोचा लोगो वरती करून घ्यायचा आणि व्हिडिओ परफेक्ट रेडी होऊन जातो. आपला रेडी झाल्यानंतर ना काय करायचं, व्हिडिओ एक्सपोर्टचं बटन आपण एक्सपोर्ट करून घ्यायचं आणि एक्सपोर्टचं व्हिडिओ आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. सेव्ह झाल्यानंतर ना चांगला दिसेल. तो व्हिडिओ कसा नक्की कमेंट सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.